नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शनधारकांच्या नियमामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत. याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता अ, यामध्ये पेन्शन निधी नियामक म्हणजेच PFRDAने NPSमधून पैसे काढण्याचा आणि सेवानिवृत्तीच्या नियमात आमूलाग्र असा बदल केलेला आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे तो नवीन नियम हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की आता पेन्शनधारकांना NPSमधून आता 80% रक्कम काढता येणार. तसेच खात्यावर कर्जही मिळणार. वयोमर्यादा 85 पर्यंत वाढवली. तसेच PFRDA कडून आता बदल. तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPSमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यावधी नोकरदारांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. पेन्शन निधी नियामक PFRDAने NPSमधून पैसे काढण्याचा आणि सेवानिवृत्तीच्या नियमात आमूलाग्र असा बदल केलेला आहे. नवीन नियमानुसार आता खासगी क्षेत्रातील म्हणजेच बिगर सरकारी खातेदारांना आता निवृत्तीच्या वेळी एकूण जमा निधीपैकी 80% रक्कम एकरकमी काढता येईल. तर यामध्ये बिगर सरकारी म्हणजे जे काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे जे काही खातेदार आहेत त्यांना आता निवृत्तीच्या वेळी एकूण जमा निधीपैकी 80% रक्कम ही काढता येईल. तसेच यापूर्वी ही मर्यादा जी होती ती 60% होती. तसेच NPS खात्याचा वापर तारण म्हणूनही करता येणार आहे. तसेच खातेदारांना तातडीच्या आर्थिक गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेताना NPS खात्यातील रक्कम गॅरंटी म्हणूनही ठेवता येईल. त्यामुळे NPS खाते केवळ निवृत्तीनंतरचा आधार न राहता गरज पडल्यास हक्काचा निधी म्हणूनही तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल. तर आता काय आहे इथं महत्त्वाची माहिती पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो आता 100% रक्कम काढा. तर यामध्ये एक नंबरचा जो पॉईंट आहे ते पाहू शकता की खातेदाराचा एकूण पेन्शन निधी 8 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर त्याला सर्व पैसे एक रकमी काढण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तसेच इथं पाहू शकता की खातेदारांना निवृत्तीपूर्वी एकूण 4 वेळा अंशतः रक्कम काढता येईल. तसेच 2 वेळा पैसे काढण्यामध्ये किमान 4 वर्षाचे अंतर असणे आवश्यक आहे. तसेच 60 वर्षानंतरही 3 वेळा पैसे काढता येतील, मात्र त्यात 3 वर्षाचे अंतर असावे लागेल. तसंच पुढं पाहू शकता की यामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय. तर यामध्ये मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय, तर यामध्ये सरकारी कर्मचारी 85 वर्षापर्यंत सरकारी कर्मचारी आता 85 वर्षापर्यंत NPSमध्ये राहू शकतात. मात्र त्यांना निवृत्तीनंतर 60% रक्कमच काढता येईल. पण 40% रक्कम पेन्शनसाठी ॲन्युइटी ठेवणे अनिवार्य असेल. जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने मुदतपूर्व राजीनामा दिला किंवा त्याला सेवेतून काढले तर त्याला 80% रक्कम पेन्शन योजनेत गुंतवावी लागेल. नेमके काय बदलले हे आपण इथं थोडक्यात पाहू शकता. तर यामध्ये नेमके कोणते बदल किंवा काय बदलले आहे हे पाहू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता की जुना आणि नवा नियम. तर यामध्ये जुनामध्ये पाहू शकता की 60%, नवीनमध्ये परत 80%, तसेच 40% आणि असे 20%. म्हणजेच आता या ठिकाणी एक रकमी पैसे काढणे खाजगी, तसेच पेन्शनसाठी अनिवार्य ही गुंतवणूक. तर आता यामध्ये किती वेळा तुम्ही हे पैसे काढू शकता त्याविषयी थोडक्यात माहिती पाहू शकता. तर यामध्ये या ठिकाणी वयोमर्यादा 70 वर्षे आणि 85 वर्षापर्यंत. तर वयोमर्यादा 70 वर्ष 85 पर्यंत अंशतः पैसे काढणे 3 वेळा, 4 वेळा, 100% रक्कम, 5 लाख निधी, 8 लाख निधी, तसेच 100% रक्कम काढण्याचा मर्यादा. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता की पेन्शनधारकासाठी एक मोठी नवीन अपडेट आलेली आहे की ज्यामध्ये आता मित्रांनो, पेन्शनधारकांना आता NPSमधून आता 80% रक्कम काढता येणार आहे. तसेच खात्यावर त्यांना कर्जही मिळणार आहे आणि आता वयोमर्यादा जी आहे ती 85 पर्यंत वाढवलेली आहे. तर मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम, एक नवीन आमूलाग्र असा नियमामध्ये बदल केलेला आहे. याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.